नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, श्रीनिश नर्सिंग क्लासेसमध्ये तुम्हा सर्वांचे मनपूर्वक अभिनंदन। आज आपण बघणार आहोत कॅल्शियमची संज्ञा Ca आहे। अकार्बनिक आणि असेंद्रिय असे खनिजद्रव्य म्हणून कॅल्शियम ओळखले जातात। कॅल्शियम हे 90% हाडांमध्ये प्रेझेंट असते, त्यामुळे हाडांना आवश्यक तो कठीणपणा येतो। कॅल्शियम हा लॅटिन भाषेतील शब्द असून क्लॅक्स या लॅटिन शब्दापासून आलेला आहे। क्लॅक्सचा अर्थ होतो खडू। कॅल्शियमचा ॲटॉमिक नंबर 20 आहे। आता बघूयात कॅल्शियमची डेली रिक्वायरमेंट। शिशूसाठी 500 mg, किशोरवयीन मुले आणि मुली यांच्यासाठी 800 mg, 1 ते 6 वर्षाखालील बालके त्यांना 600 mg, गर्भवती आणि स्तनदा माता यांना 1200 mg आणि प्रौढांना 600 mg इतकी कॅल्शियमची गरज असते डेली। आता बघूयात कॅल्शियमचे कार्य। दातांच्या विकासासाठी आणि हाडांच्या वाढीसाठी कॅल्शियम अत्यंत महत्त्वाचे आहेत। स्नायूच्या अंकुच्या प्रसरणच्या नियंत्रणासाठी कॅल्शियम महत्त्वाचे आहेत। नंतर बघूयात हृदय, स्नायू आणि चेतातंतू यांच्या कार्यात मदत करते। दूध उत्पादनासाठी आणि रक्त गोठण्यासाठी कॅल्शियम महत्त्वाचे आहे। पेशीला प्राप्त होणारे इलेक्ट्रिकल आणि रासायनिक संदेश पेशींच्या पोहोचण्यासाठी दृष्टिपटलामध्ये प्रकाशाचे रूपांतरण इलेक्ट्रिकल आवेगामध्ये करण्यासाठी कॅल्शियम महत्त्वाची भूमिका बजावते। तसेच पचन प्रक्रियेसाठी आणि पेशीमध्ये बाहेरील पदार्थ येणे व पेशीतील पदार्थ पेशीबाहेर जाणे यांच्या नियंत्रणासाठी कॅल्शियम महत्त्वाचे आहे। गरोदरपणामध्ये स्नायूंच्या बदलामध्ये शरीरातील हाडांच्या संरचनेत थोडा बदल होतो, त्यामुळे कॅल्शियमची आवश्यकता मोठ्या प्रमाणामध्ये आढळते। गरोदर मातेने डेली किती कॅल्शियमची गरज असते तर 1200 mg 1.2 ग्रॅम आणि निरोगी त्वचेसाठी कॅल्शियम महत्त्वाचे आहेत। नंतर बघूयात कॅल्शियमचे स्त्रोत। कॅल्शियम हे आपल्याला प्राणीज आणि वनस्पतीजन्य पदार्थापासून मिळते। प्राणीजन्य पदार्थ कोणते आहेत तर दूध, दुधाचे पदार्थ, मांस, मासे, कोळंबी, अंडी यांसारख्या पदार्थांमधून आपल्याला कॅल्शियम मुबलक प्रमाणामध्ये मिळते। नंतर आहेत वनस्पतीजन्य पदार्थ। वनस्पतीजन्य पदार्थ हिरव्या पालेभाज्या, डाळी, शेंगा, नाचणी, बदाम, अंजीर, मनुका, तीळ यांसारख्या पदार्थांमधूनही कॅल्शियम आपल्याला खूप मिळतात। नंतर आहेत व्हिटॅमिन डी, हे आहारातून कॅल्शियम शोषण्यासाठी आवश्यक आहे। काय? व्हिटॅमिन डी। कॅल्शियमच्या कमतरतेमुळे होणारे दुष्परिणाम। निव्वळ कॅल्शियमच्या कमतरतेमुळे आजार होत नाही, पण कॅल्शियम, फॉस्फरस व व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे आजार होतो। फक्त काय? कॅल्शियमच्या कमतरतेमुळे आजार होत नाही, तर कशामुळे आजार होतो? कॅल्शियम, फॉस्फरस आणि व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे। तर काय होतात? टिटॅनी, मुडडूस, ऑस्टिओमॅलेशिया, हायपोकॅल्सिमिया। नंतर बघूयात कॅल्शियमच्या आधिक्यामुळे होणारे दुष्परिणाम। हायपरकॅल्सिमिया, हेडेक, डिप्रेशन, किडनी स्टोन, ॲपेटाइट लॉस, नॉझिया अँड व्हॉमिटिंग। हे कॅल्शियम शरीरामध्ये जास्त झाल्यामुळे आपल्याला हे दुष्परिणाम दिसतात। मित्रांनो, असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी श्रीनिश नर्सिंग क्लासेसला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका। धन्यवाद।